भागवत कथेचं तर आमचं निमित्त होतं, पण खरं सांगू बाबा, ही सगळी मंडळी तुमच्या दर्शनाला या ठिकाणी येत होती. त्या अधिक मासामध्ये सगळ्या भावांचा 7 दिवस सहवास आपल्याला प्राप्त होईल. 7 दिवस दर्शन आपल्याला बाबांचं मिळेल, बाबांची संगत मिळेल, बाबांना पाहायला मिळेल. हे भावना आमच्या भक्त परिवाराची. आहा, काय आमच्या सेवा करणाऱ्या सेवक मंडळींनी सेवा केली. भर उन्हामध्ये आमचं स्वच्छता मंडळ हातामध्ये झाडू घेतो. 5 मिनिटं उन्हात उभा राहा वाटत नव्हतं, बसायचं. दिवस आमच्या या स्वच्छता मंडळाच्या भक्तांनी देवघर स्वच्छ करण्याचं काम केलं. अंगातून घामाच्या धारा पडत होत्या. स्वच्छता मंडळामध्ये स्वच्छता करणारी माणसं, अहो त्यांच्या घरी आम्ही गेलो. 50 एकर बाग आहे, 50 लाखाचे बंगले त्यांचे. तिथल्या घरातल्या त्या मावल्या शेतात सुद्धा खोरपायला जात नाही, त्यांच्या शेतामध्ये मजूर आहे. त्या मावल्या, ती मंडळी देवगडला येऊन भर उन्हामध्ये झाडू घेतात आणि स्वच्छता करण्याचे काम करतात. हजारो लोकांची उपस्थिती रोज होती. आमचं धामोरीकर मंडळ असेल, स्वयंपाक करणारं मंडळ असेल, एवढ्या उन्हामध्ये त्या सुरांगणाजवळ 10 तास स्वयंपाक करायची सोपी गोष्ट आहे. आम्हाला थोडं गरम मुलं काय म्हणतो, कुणाचं पण भरती हवा येत नाही आम्हाला. सकाळी चहा वाटपाची सेवा असेल, केलेलं अन्नदान, ते अन्नदान वाटपाची सेवा असेल. एवढ्या लोकांना 10 मिनिटांमध्ये सगळं अन्नदान वाटून झालं पाहिजे, वाढी झाली पाहिजे. सर्वच मंडळींनी खूप प्रेमानं श्रद्धेनं या ठिकाणी देवगडला सेवा केलेली आहे.